नमस्कार। आप देख रहे हैं इंग्लिश ग्रामर। इंग्लिश ग्रामरमध्ये वाक्य म्हणजे काय? तर वाक्य म्हणजे काय? कर्ता, क्रियापद आणि कर्म. कर्त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सब्जेक्ट यस, क्रियापदाला वर्ब आणि कर्मला ऑब्जेक्ट. मग कर्ता, क्रियापद आणि कर्म. तसंच कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, क्रियापद आणि कर्म. सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब, क्रियापद वर्ब आणि ऑब्जेक्ट. काळ कसा ओळखावा? आता आपण जसे मराठीत काळ असतात तसेच इंग्लिशमध्ये सुद्धा काळ असतात. तर पहिला जो आहे तो वर्तमान काळ. मेन जे प्रकार आहेत ते काळाचे 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. मग सर्वात पहिल्यांदा आपण बघू वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये एम, इज, आर, हॅव आणि कॅन, हॅज, मे, मस्ट, डू आणि डज ही क्रियापदे येतात. मुख्य क्रियापदे आहेत. क्रियापदास हे जर नसेल तर मुख्य ज्या क्रियापदास यस किंवा ईएस हा प्रत्यय लागून येतो त्यावेळेस आपण ठरवायचं की हा वर्तमान काळ आहे. मग दुसरा जो टाईप आहे तो पास्ट. पास्ट म्हणजे भूतकाळ, होऊन गेलेला काळ. यामध्ये वॉज, विअर, कुड, माईट, शुड, वुड, डिड आणि हॅड किंवा क्रियापदाचे दुसरे रूप किंवा क्रियापदाचे तिसरे रूप, किंवा हे जर नसेल तर क्रियापदाला ईडी हा प्रत्यय लागून येतोच. त्यावेळेस आपण ठरवायचं तो भूतकाळ असतो. तिसरा प्रकार यामध्ये फ्युचर. फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. जो येणार आहे त्याला भविष्यकाळ म्हणतात. म्हणजे आपण जी काल्पनिक घटना सांगतो घडणारी त्याला म्हणतात भविष्यकाळ. त्यामध्ये शाल, विल, शॅल हॅव, विल हॅव ही क्रियापदे येतात. ह्याच्यात काय सांगितलेलं आहे? लॉंग फॉर्म सांगितलेला आहे. तर लॉंग फॉर्म म्हणजे यस म्हणजेच आपण काय म्हटलं आहे? कर्ता. मग सब्जेक्ट, यस म्हणजे सब्जेक्ट, ह्याला कर्ता म्हणतात. वर्ब, व्ही फॉर वर्ब. क्रियापद हेल्पिंग, एच व्ही हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. आणि एम व्ही म्हणजेच मेन वर्ब, मुख्य क्रियापद. आता ग्रामर ह्याच्यामध्ये पीटी म्हणजेच पास्ट टेन्स, भूतकाळ, भूतकाळाचे दुसरे रूप. आता व्हीपीपी म्हणजे काय? वर्ब पास्ट पार्टिसिपल, भूतकाळाचे तिसरे रूप व्हीपीपी. आता व्हीपी वर्ब पार्टिसिपल, क्रियापदास आय प्रत्यय लागतो, ही क्रियापदाचे चौथे रूप. मग ऑब्जेक्टिव्ह, ओ फॉर ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म, वाक्याच्या शेवटी येतं. वाक्याच्या हे शेवटी येतं. आता वर्ब म्हणजे वर्ब्स क्रियापदे. एकूण क्रियापदाची 3 रूपे असतात, परंतु आयएनजी प्रत्यय लावलं तर हा चौथे रूप झालं. पहिले रूप काय आहे? मेन वर्ब वर्तमान काळामध्ये येतं. भूतकाळ पीटी पास्ट टेन्स. आणि तिसरे रूप म्हणजेच व्हीपीपी म्हणजेच काय? वर्ब पास्ट पार्टिसिपल, ही क्रियापदाचे तिसरे रूप. आता आपण काय पाहणार आहोत? ह्याच्यानंतरचा जो भाग पाहणार आहोत ते क्रियापदाचं दुसरे रूप आणि तिसरे रूप सारखे असणारी क्रियापदे आपण पाहणार आहोत. तर दुसरे रूप आणि तिसरे रूप सॅड, ह्याचं SAY, सेचं वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये काय होतं? SAID, सॅड. आणि तिसऱ्या रूपामध्ये पण काय होतं? SAID. मग टेल, TEIL, टेलचं काय होतं? टोल्ड. दुसऱ्या रूपामध्ये काय होतं? टोल्ड. आणि तिसऱ्या रूपामध्ये पण टोल्ड. टीच, TEACH, टीच काय होतं? टोच, TOUGH. तिसऱ्यामध्ये काय पण होतं? TOUGH. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जी
दुसरे क्रियापदाचे दुसरे रूप आणि तिसरे रूप सारखे असणारी क्रियापदे आपण पाहणार आहोत, ते पुढील भागात पाहू. प्लीज लाईक, शेअर, कमेंट और सबस्क्राईब. थँक्स.